व्लॉग नाही बनवू शकणार. आता संध्याकाळ झाली आहे आणि मी स्वयंपाक करायला तयारी केली आहे. तर म्हटलं चला आधी जे आहे कणिक भिजून घेऊ. कणिक भिजल्यानंतर म्हटलं स्वयंपाकात भाजीचं काही समजत नाही काय बनवावं म्हणून. तर म्हटलं आधी कणिक भिजून घेते, मग त्यानंतर जे आहे विचार करत आहे मी काय बनवावं. तर 2 ऑप्शन आहेत. एक तर आहे बेसन, दुसरं आहे वड्याची भाजी. तर मला वाटत नाही हे वड्याची भाजी खातील म्हणून. तर आता असं वाटतंय कणिक भिजून घेते आणि पिठलंच बनवून टाकावं. तर पिठलंही कसं यांना खूप पातळ आवडतं, असं पूर्ण घट्ट सारखं नाही आवडत. आणि मला जे आहे ते पूर्ण घेरून सारखं तांदळाचं जे पीठ असतं ना तसं टाईपचं आवडतं. आणि यांना जे आहे ते पातळ पूर्ण असं कढीसारखं असं थोडं पातळ पिठलं आवडतं. तर असं होतच असतं की दोघांचे जे आहे नावडी निवडी असतात वेगळे, पण मेन ते प्रश्न नाहीये. दोघांचे विचार, दोघांचे जे एकमेकांच्या मध्ये अंडरस्टँडिंग कशी ती महत्वाची असते. तर ते आहे, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग असं बाकीच्या गोष्टी तर होत राहतील. तर म्हटलं आता चला कणिक भिजून घेऊ आणि बेसन बनवूया. तर बेसन असं असतं की कधी कधी खायला खूप छान लागतं. आणि बटाट्याची भाजी सकाळी बनवली होती, यांना टिफिनही पाठवला. तर ते येऊन गेले 12 तास ड्युटी करून. आता देवपूजा वगैरे केली. तर देवपूजा झाल्यानंतर आता बाकीची इतर किरकोळ थोडी कामं आवरलीत. मग आता कणिक भिजायला घेतली. कणिक भिजून मग कांदा वगैरे चिरेल, मिरची लसूण वगैरे बारीक छानपैकी कट करून घेईल. आणि मग जे त्यानंतर जे आहे आता थोडी मुरून जाईल कणिक, तोपर्यंत मग बेसन बनवून घेऊ असं प्लॅनिंग चालू आहे. नाही तर असं काही ना काही किरकोळ बघू. अजून हे केले आहेत क्रिकेट खेळायला. आणि प्राथवी आहे बाहेर, तिचा ट्युशनचा अभ्यासही बाकी आहे. तर मला टेन्शन आलंय की सकाळी मला 4:45 उठावं लागेल, तिलाही 5:30-6:45 उठावं लागेल. ट्युशनचा अभ्यास तर आहे होणार नाही सकाळी. काही शाळेतनं आली किंवा काही जेवण वगैरे करायचं, इतर काही थोडंसं टीव्ही वगैरे बघेल, मोबाईल बघेल, थोडं बाहेर खेळेल. आणि त्याच्यातच जे आहे आता उद्याचा टायमिंग काय त्याच्यावर डिपेंड करतं. या तर 2 वाजता या तर मग 4 वाजता ट्युशन असते तर ठीक आहे. पण आता जर करून झाला ना अभ्यास मग सकाळी टेन्शन नाही राहत. आणि तिलाही टेन्शन नाही, मलाही टेन्शन नाही. तर आजकालची जे मुलं आहे ना ते कधी एका गोष्टी मतलब जल्दी ऐकून नाही घेता. आणि त्यांचंही चुकी नाही. आता काय सीबीएसई पॅटर्न असल्यामुळे खूप लोड येऊन जातो मुलांवर शिक्षणाचा. इतर काही ऍक्टिव्हिटीज असतात तर त्याच्यातच त्यांचा जो आहे शाळेचा टाइम जातो. घरी आला मग ट्युशन, मग त्यांचे जे खेळायचे दिवस आहे तेही त्यांना मला असं वाटतं की आपल्याला वेळच नाहीये. आणि आता उन्हाळा असल्यामुळे एक छान आहे की शाळेचा टाइम जो आहे तो थोडा उशिराचा नाहीये, लवकर सुटून जाते तिची शाळा. नॉर्मली 1:30 वाजेनंतर सुटते. तर आता जे उन्हाळा एप्रिल महिन्याचं जे ऊन आहे खूपच आहे, त्यामुळे तिची शाळाची 11:30 सुटते आणि 11:45 बस येते. तर 11:45 वाजता घ्यायला जावं लागतं तिला. आणि आज होता संडे, तो संडेचं तर बहुतेक किरकोळ कामे झाली आहेत. दुपारी थोडं पार्लरचेही कामं झाली आहेत. उद्या सोमवार आहे, खूप छान दिवस आहे. सोमवारी मंदिरावर जाते मी. तर आता प्राथवी ही येऊन गेली आहे बाहेरून. तिला आता सांगावं लागेल की ट्युशनचा अभ्यास कर म्हणून. अभ्यास केला तर छानच गोष्ट आहे. आणि असं होतं आता दिवसभर जे बाईच्या जातीला काम असतं ते कामच कधी संपत नाही. म्हणजे काम काढलं तर काम असतं, नाही काढलं तर काम नाही असे. तर मॅडम जे आहे तिच्या मैत्रिणीला घेऊन आले आहे. आता मैत्रिणीला पाणी द्यायचं म्हणते. आता अभ्यास कधी करणार आहे काय माहिती. सोबतच ट्युशनला जातात, सोबतच शाळेत जातात, पण अभ्यास तिचा होऊन जातो, या आपल्या मॅडमचा राहून जातो. मग नंतर आपल्याला आरवड्या मारायला लागतात की होमवर्क कम्प्लीट कर म्हणून. तर मला कधी कधी खूपच संताप येतो की ही अभ्यास का नाही करत. सांगितलं तेव्हाच होमवर्क करेल असे गंमत आहे. आणि थोड्या दिवसांनी जे आहे सुट्ट्या लागतील. अजून परत इकडे तिकडे गावी जायचं, लग्नामध्ये जायचं, असे खूप असे आहेत पुढे. तर त्याच्यासाठी खूप प्रिपरेशन करावी लागणार आहे. घर सोडायचं म्हटलं म्हणजे खूपच काही बघावं लागतं. कारण की आता पूर्ण मे महिना जो आहे घराच्या बाहेर राहील मी. हे थोड्या दिवसानंतर येतील. तर आधी माहेरी जाईल, तिथून मग लग्नात जाईल. लग्न झाल्यानंतर मग घरी सासरी झाली तिथे राहील. मग जून महिन्यामध्ये शाळा उघडल्यावरच इथं येणं होईल. तोपर्यंत आता हे 10 दिवसामध्ये असे काही काम आहेत की खूप कामं आहेत. यांच्या कपड्यांची इस्त्री वगैरे, यांना नाश्ता घेऊन जायचं आता 15-20 दिवसासाठी. काही ना काही चिवडा वगैरे या शेव वगैरे असं काही. तर घरातही व्यवस्थित सगळं व्यवस्थित. बाकीचे जे आहे वातावरण इथे दमट आहे तर त्याच्यासाठी जे आहे ना सगळं जे कठोर आहे या इतर किरकोळ काही असे डब्यामध्ये भरलेल्या वस्तू असतात त्यांनाही व्यवस्थित पॅकिंग करून एअरटाईट डब्यात ठेवावं लागतं. आणि बाकीचे जे असतात ते काही त्या वस्तूंना ऊन दाखवावं लागेल. जसं तांदळाची पापडं जे आहेत मी आणते बाजारातनं, तर त्यांनाही ऊन दाखवावं लागेल आणि पॅक करून ठेवावे लागतील. वेफर्स वगैरे काही बनवले नाही मी, कारण की वेफर्स ऑइल ते वेफर बनवले कसं कायम मग ते रोज 1-2 दिवसांनी असं खाल्लं जातं.
आणि सध्या आपण जे खायला छान लागते त्या वस्तू पण ऑइली नाही सांगतात डॉक्टर खायला, यांनाही मलाही. तर त्यामुळे अवॉइड करते की ऑइली वस्तू जे आहे वेफर्स वगैरे, जे चकऱ्या वगैरे, ते मला कच्चं खायला खूप आवडतं. पण बघू आता काय होतं ते. मम्मीने बनवल्यात घरी जाऊन, आता उन्हाळ्या सुट्टीमध्ये घरी बनवायचा जर झालं तर बनवूच नक्की. थोडंफार कधीतरी ठीक आहे, जास्त नाही. आणि आता वेळही भेटत नाही मला. पार्लरची कामं, घरातली कामं, याचं शाळा वगैरे ते असे याच्यामध्ये आता हे ब्लॉगिंग करायचं म्हटल्यावर खूपच जे इतर किरकोळ कामं आहेत ते जास्त जमले नाहीत मला यावेळेस. तर बघूया आता काय काय होतं काय काय नाही. कणिक वगैरे भिजून झाली, तिला झाकून दिली. आता जे आहे पिठल्याचं तयारी करू, बेसन म्हणतात त्याला. तर मिरच्या घेतल्या आहेत, तिखट होईल तेवढ्या, कारण की आता मिरच्या ना असं दिसतात लोंगी, पण लोंगी नाही आहे. तर मागे कढी बनवली तिखट नाही झालेली, तर थोडं जास्तच घ्यावे लागते तर तिखट व्हायला पाहिजे म्हणून. आणि सोबत जे आहे एक कांदा कट करणार आहे, आणि लसूण जो सोलून ठेवते मी डब्यामध्ये, तर तो बारीक कट करून घेईल छानपैकी असा. आणि आता प्राकी म्हणते की मला पिठलं नाही खायचं म्हणून, तर तिला म्हटलं श्रीखंड खाऊन घे. मागे एक पाहुणे आले होते, त्यांच्यासाठी मी खूप छान असं बाहेरून मतलब होममेड जे बनवतात ना त्यांच्याकडनं श्रीखंड आणलेलं. पण पाहुणे आले आणि ते राहिलेच नाही, फक्त 2-3 तास राहिले आणि नाही म्हटले की पाहुणचार वगैरे काहीच नको करू म्हणून. तर श्रीखंड 1 किलो तसं पडलं. आणि त्यामुळे बाकीच्या इतर जे आहे स्वयंपाक वगैरे झाला नाही. आणि एक वेळेस फक्त मग मी यांची सुट्टी होती तर श्रीखंड, पुरी, डाळ भात भाजी असं बनवले, तर तेव्हाच वापरलं गेलं. तेही 2 या 3 चम्मच. बाकीचं तसं पडलेलं आहे. आणि या मॅडमला जे आहे दुधाच्या वस्तू आवडत नाही. श्रीखंड खायची, दही खायची, पण आता त्या श्रीखंडला काय माहिती एवढे छान टेस्टी श्रीखंड आहे. खरंच खूप छान बनवले त्या ताईंनी होममेड. पण ती नाही म्हणते खायचं. तर तिला मी ते म्हटलं की ठीक आहे, आता तुला पिठलं नाही खायचं म्हणून पोळीसोबत तू लोणचं खाऊन घे, श्रीखंड खाऊन घे. तर ते म्हणते की मला तेही नाही खायचं. आता मला कळत नाहीये की आपल्या ताईला काय द्यायचं पोळीसोबत जेवायला. बिस्किट दिली ना, आता तिच्या पप्पांचं शटडाऊन चालू आहे, तर कंपनीमध्ये नाश्ता वगैरे मिळतो 1-2 तासांनी. हे यांना कसं सवय नाही असं जे सकाळी नाश्ता करायचा, दुपारी जेवण करायचं, नंतर मग चहा घेतला तर घेतला असं आहे. तर तिथे बिस्किट्स वगैरे, वेफर्स वगैरे, असं डाळ वगैरे असं छान नाश्तापैकी भेटतं पॅकिंगमध्ये. पण हे नाही खात तर घरी घेऊन येतात. तर मग आपल्याला हे मॅडम आहे ना काय करतात, तेच जे असतं ना बिस्किट्स वगैरे, चिवडा वगैरे, आता डाळ वगैरे, जी मुगची डाळ, चण्याची डाळ वगैरे, वेफर वगैरे असं येतं, तर ते पॅकेट खायला घेऊन बसते आणि तेच खाते. आताही तेच करते. माझं तिला असं वाटतं की माझं लक्ष नाहीये, पण माझं सगळं लक्ष आहे. मॅडम ताई डब्बा काढून घेतलाय आणि त्याच्यामधून जे आहेत पॅकेट सगळं शोधते आहे. आता बघू आता कोणते पॅकेट काढून खाते. नंतर जेवणाच्या वेळेस सांगितले की मला तर आवडतच नाही पिठलं, मला तर हेच नाही. आणि काय असतं ना, भूक लागल्यावर ना सगळंच खातं माणूस. हे फक्त कारण झालीत की मला बेसन आवडत नाही, हे नाही आवडत, ते नाही आवडत. भूक असली ना तर पोटाला तर पोळ्या सुद्धा माझी आजी सांगायची मला. आम्हाला लहान असताना, मी लहानपणी मामांकडे राहिली, तर माझी आजी ना ती नेहमी माझी आई, आजी माझ्या मम्मीची मम्मी, तर त्यांना मी आई म्हणायची. तर ते आता ते दिवाळीच्या वेळेस देवा घरी गेले तर खूप वाईट वाटतं, त्यांची खूप आठवण येते मला. असो, तर आई आहे ना ते नेहमी सांगायची, जर भूक लागते ना माणसाला तर पोटाला पोळ्या जरी असल्या ना, कोडी भाकर जरी असली, तेल नसलं, तिखट नसलं, तरी सुद्धा माणूस भूक लागल्यावर खाऊन घेतं. मग ते असं म्हणतात ना की मला हे नाही आवडत, ते फक्त कारण असतं. मनुष्याला भूक लागते ना, ऑटोमॅटिक सगळंच खायला आवडेल. तुम्हाला कोरडी भाकर सुद्धा आवडेल. पोपळा तर 2 दिवसाच्या पोळ्या सुद्धा माणूस खाऊन जातं जेव्हा भूक लागल्यावर. तर आजकालला जनरेशनला किंमत नाही अन्नाची, असं माझी आजी म्हणायच्या, माझी आई म्हणायची, माझी मम्मी असं म्हणते. कारण की माझे जे भाऊ आहेत ना त्यांच्या तरी तसंच होतं. त्यांना इथं जन्म त्यांचा गुजरातमध्ये झाला आहे, तर त्यांना जे आहे ना महाराष्ट्रीयन आपला काही स्वयंपाक जो आहे ना तो नाही आवडत त्यांना. गुजराती लोकांसारखं सगळं जी त्यांचं स्टाईल आहे ना जेवणाची, जी पद्धती आहे, जसे भाज्या वगैरे खातात तसंच आवडतं. तर ते कधी कधी मम्मी जे बनवते ना उडदाची डाळ वगैरे, मसाल्याची भाजी वगैरे, परत पिठलं वगैरे, भरीत वगैरे, असं इतर काही गोष्टी ना, शोपालकची भाजी वगैरे, शिंगड्यांची भाजी वगैरे, असं काही बनवते ना तर ते खूप नाटक करतात. ते सांगतात की नाही आम्हाला हे नाही आवडत, आम्हाला ते नाही आवडत. तर माझी मम्मी तेच ते खूप रागवते त्यांना की तुम्हाला इथे राहून यात तुम्हाला जसं भेटते ना त्यामुळे किंमत नाहीये आजकाल मुलांना. कारण अन्न ना लोकांना बिचारे जे रोडवरती राहतात त्यांना विचारा की अन्नाची किंमत काय असते. लोकांना जेवायला भेटत विचारे, ते रोडवरती कोणी काय फेकून जातं देतात ना, त्याच्यावर कोरड्या पोळ्या, कोरडीत भाजी, असं काही जे दिलं ना ते त्याच्यावर खाऊन पोट भरतात, दिवस काढतात. आणि आपल्याला जे गरमागरम जेवण भेटतं 2 टाइम, त्याचीही किंमत नाहीये. आपण म्हणतो की नाही ही भाजी नाही आवडत, ती भाजी नाही आवडत, असं झालेलं आहे. आणि बाईच्या जातीला तर सकाळ संध्याकाळ हाच प्रश्न पडतो की स्वयंपाक काय करावा. सकाळी भाजी काय करायची, दुपारी काय टिफिनला द्यायचं, नाश्ता काय बनवायचा, रात्री जेवण काय बनवायचं. रात्रीचं झोपताना अजून सकाळचा विचार करतो माणूस की सकाळी काय अजून नाश्ता बनवू, काय भाजी बनवू, असं एवढं टेन्शन असतं ना, काही कळतच नाही. असं म्हणजे मेनू असं सेट करून घ्यावं लागतं असं वाटतं.
आता जे आहे मी 2 ग्लास पाणी घेते, 2 ते 3 ग्लास पाणी ते गरम करून घेत आहे बेसन मध्ये टाकण्यासाठी. तर 2-3 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आणि जे बेसन पीठ आहे तेही जेवढं वापरायला पाहिजे आपल्या बेसन बनवायला तेही काढून घ्यायचे. तर छोट्या 1 वाटी एवढं जे आहे बेसन घेतलंय मी. आणि की आमचं जे बेसन असतं खूप पातळ असतं, कढीहून थोडंसं घट्ट. आणि जो आहे सगळं वस्तू घेऊन घेते मी. आधी गोड घेऊन घेतले, मसाला वगैरे डब्बा घेऊन घेते, मसाल्याचा डब्बा वगैरे, जिरं त्याच्यात टाकायचं, हळदी, धना पावडर, थोडा गरम मसाला, अजून तेल वगैरे, कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, शेंगदाणे लागतील. हे आपण आता तोपर्यंत जे आहे मी कढई चालू करतो, गॅस चालू करून जे कढईमध्ये तेल टाकून देते. ते बेसनमध्ये आम्ही जे आहे ना खूपच जास्त म्हणजे थोडं जास्त तेल यूज करतो नॉर्मल भाजीपेक्षा. तर जे आहे 4 ते 5 पळ्या तेल घेऊ आपण. सॉरी, मी 4-5 मोठ्या हे जे पळी आहे ते तेल घेत आहे बेसन बनवण्यासाठी. 4 ते 5 ह्या पळ्या. आणि छानपैकी तेल गरम झालं की जिरं टाकणार आहे. शेंगदाणे काढून घेते तोपर्यंत. तर शेंगदाणेही जे आहे घेऊन घेते आहे. तर आपल्याला शेंगदाणे जास्त काही नको हवे, मला नाही आवडत पण यांना शेंगदाणे बेसनमध्ये आवडतात म्हणून शेंगदाणे टाकावे लागणार आहेत. काकवीलाही आवडते. काकवी सगळ्यात पोहेमधून, बेसनमधून, मॅगीमधून ज्याच्यात आपण शेंगदाणे आखे टाकते ना ते तिथून सगळे काढून मला वापस येते की तू खाऊन घे म्हणून. आता कढईमध्ये जे तेल टाकलं होतं ना ते छानपैकी गरम झालेलं आहे. आणि जिरं टाकून देते आहे त्याच्यात आता. आणि मिरच्या, लसूण, कांदा हे सोबतच सगळं टाकून देते आणि छानपैकी असं परतून घेत आहे. तुम्हाला अशा प्रकारे छानपैकी आता हे परतून घ्यायचंय. आता शेंगदाणेही त्याच्यात टाकून द्यायचे आहेत जेणेकरून छान तेलामध्ये फ्राय होऊन जाते शेंगदाणे. तशा रीतीने शेंगदाणे छानपैकी परतून घ्यायचे आहेत. हे छान परतून झाल्यावर इथे जे आपण गरम पाणी ठेवलं आहे तेही आता ऑलमोस्ट गरम होणार. तुम्ही म्हणत असाल बघून काय हे काय पातेलीमध्ये, असं ते बेसन पिठाचंच आहे. आणि आपले हे इथे जे आहे शेंगदाणे, कांदा, लसूण, मिरची, जिरं छानपैकी ऑइलमध्ये गरम तेलामध्ये फ्राय होत आहे. आता जे आहे छानपैकी परतून गेलं आहे, छानपैकी फ्राय झालं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये जे आहे पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाण्याचा गॅस बंद करा, पातेली बंद करून. आता याच्यामध्ये जे आहे हळदी पावडर टाकायची आहे. ते छानपैकी असं उकळू द्यायचं याला. थोडा गरम मसाला, धना पावडर अशा रीतीने टाकायचं आहे. गरम मसाला थोडा चुटकी भरच घ्यायचा. छानपैकी असं उकळू झाल्यावर हे आता उकळून गेलं छानपैकी. मग आता याच्यामध्ये जे आहे बेसन पीठ टाकायचं आहे. आता मी बेसन पीठ टाकून दिलं आणि छानपैकी असं गठोड्या आल्या पाहिजे बेसनला, पण माझ्या येत नाहीत. काही पाणी टाकून घ्यायला का ते ऑटोमॅटिक पूर्ण जे गठोड्या आहेत ते चालल्या जातात. पण आम्हाला घरी सगळ्यांना जे आहे गठोड्यावाल्या बेसन आवडतं. मग आता याच्यामध्ये जे आहे परत अजून पाणी टाकायचं आहे आणि छानपैकी असं मिक्स करायचं आहे. थोडं जसं लागलं तसं तेवढं पाणी टाकायचं. तुम्हाला कोणाला जर कमी जास्त घट्ट पातळ जसं ज्याला आवडतं तसं. आम्हाला थोडंसं पातळसारखं आवडतं म्हणून थोडं अजून यानंतर पाणी टाकेलच मी. आता हे उकळून छान झाल्यावर अजून थोडं पाणी टाकेल आणि त्यानंतर जे आहे चवीनुसार जे नमक टाकेल, गोड टाकेल. संध्याकाळ झाली आहे म्हणून असं आजी म्हणायची की नमक नाही म्हणून, तर गोड म्हणावं म्हणून, तर म्हणून मी गोड म्हणते आहे. असं छानपैकी असं अजून पाणी टाकू याच्यामध्ये. परत पाणी टाकलं आणि छानपैकी असं मिक्स करून घेईल. आता जे आहे नमक टाकेल, गोड टाकेल याच्यामध्ये आणि कोथिंबीर कट करून कोथिंबीर टाकेल नंतर. असं जे एवढं पातळ जे आहे आम्हाला बेसन आवडतं आणि त्याच्यामध्ये थोड्या अशा बारीक बारीक गठोड्या पडायला पाहिजे, तर खूप टेस्टी लागतं. आणि उकळल्यावर ना खूप छान असं तेल येईल पिठल्याला. बेसन पिठलं जे म्हणाल ते. तर आम्ही गावठी, गावराणी, अहिराणी लोक, खानदेशी लोक जे आहे बेसन म्हणतो, पिठलंही म्हणतात. तर अशा रीतीने जे आहे असं एवढं पातळ पिठलं बनलं आहे. आता गोड टाकते त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर टाकते. त्यानंतर जे आहे मी चपात्या बनवेल. त्यामध्ये चवीनुसार मी गोड टाकलं, अर्धा पाऊण चमचा. आता छानपैकी असं उकळू द्यायचं आहे. कोथिंबीर आहे तर ती बारीक कट करून टाकून द्यायची त्याच्यामध्ये. छानपैकी कोथिंबीर, जेवढी कोथिंबीर राहिली ना तेवढंच छान लागतं बेसन. तर असं जे आपलं आहे आता मस्त फटाकडे फुटून राहिले, याच्यामध्ये बुडबुडी येऊन राहिले असं. तर आता ऑलमोस्ट जे आहे आपलं पिठलं रेडी होण्यात आलं आहे. तर त्याला अजून होऊ देऊ असं छानपैकी, बुडबुडे होतील तोपर्यंत, शिजेपर्यंत. मी आहे तवा ठेवून दिला आहे आणि आता चपात्या करायला सुरुवात करू. तर तुम्ही बघू शकता जे पिठलं एवढं छान झणझणीत बनलं आहे ना. हे बघा कसं छानपैकी असं तेल आलेलं आहे पिठल्याला. आता पटापट जे आहे चपात्या बनवून घेते
आता चपात्यांचेही खूप प्रकार होऊन गेले आहेत. इथे जे आहे आपण नॉर्मली जे महाराष्ट्रीयन आहोत ना, आपण असं पुडवालीच पोळी बनवतो आणि टिफिनला काही काही आता बनवतात की फुलकं म्हणून जे आहे सीधं डायरेक्ट गॅसवर शेकायची. ॲक्च्युली बघायला गेलं तर गॅसवर शेकायला नको हवी चपाती, ही तव्यावरची छान असते आणि गॅसही कसं लागत नाही पोळीला. पण आता जनरेशन प्रमाणे खूप काही चेंज होत राहिलं, खूप खूप वेगवेगळे सजेशन देतात. तर असो, तर ही जी चपाती ना मी असं आधीपासून अशीच बनवतो आणि खूप काही वेगवेगळे. माझी आजी होती ना, तर आजीने ते असे गोळा घ्यायचा एवढा मोठा आणि त्याच्यामध्ये 3 पार्ट करायचे आणि 3 पूड बनवायचे आणि मग असे एरवर असे फोल्ड करून आणि मग गोल पोळी बनवायचे. आणि ही जी आहे आपण चौरस जो आहे त्रिकोणचा पूड बनवतो अशा रीतीने. तर ही तर कॉमनच आहे. आणि हे इकडे जे आहेत गुजराती लोक बाया, तर ते अशी पुडवाली पोळी नाही खात, ते डायरेक्ट असं गोल 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 लाटून घेतात, त्याच्यात तेल लावतात आणि तिला ते गोल गोल गोळा करून आणि सीधी असं डायरेक्ट पोळी लाटून घेतात. तर प्रत्येकाच्या पद्धती असतात वेगवेगळ्या. आणि बाजरीची भाकरचंही तसंच आहे. इथे आपण नॉर्मली भाकर आपली ताटमध्ये परातमध्ये थापून असते, इथले जे बाया आहेत त्या हाताने बनवतात. आणि त्याच्यावरती आपण कसं आहे, इथे त्या बाया जे आहेत मातीचा जो तवा असतो ना त्याचा उपयोग करतात. हाताने थापून तर मातीच्या तव्यावरची खूप टेस्टी असते ती भाकर आणि नॉर्मल साध्या तव्यावरही बनतात. आणि आपली जी भाकर आहे ती थापूनच बनते. आपल्याला सहसा म्हणजे मी शिकली, माझ्या मम्मीने शिकवलं होतं, तर पण तरी जे आहे नॉर्मली घरात जी नॉर्मल भाकर बनवतो थापून तशीच बनवतो. किती काही आलं तर आपल्याला ते नाही जमत. तर आता स्वयंपाकही होऊन चालला आहे आणि जे अहो आहेत आमचे कधी दिवसून क्रिकेट खेळून आले नाहीत, तर आता वेट करावं लागणार आहे. आय होप की आता चपात्या होईपर्यंत येऊन जातील. ते त्यांचे टुर्नामेंट सुरू होणार आहे, तर त्याची जी प्रॅक्टिस मॅच असते ते खेळायला गेलेत. आणि सकाळचे 5 वाजताचे उठून 5:30ला आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे घेऊन गेले जॉबवरती. त्यानंतर ड्रायव्हर दादा आले 12:30ला टिफिन घ्यायला, तर टिफिन पाठवला. त्यानंतर मग आता आले ते 6:45ला, चहा पिले, फ्रेश झाले आणि परत गेले क्रिकेट मॅच खेळायला, प्रॅक्टिस मॅच. तर अजून उद्याही जी आहे सकाळची शिफ्ट आहे. मी त्यांना बोलली की कसं काय होतं तुमच्याने एवढं हँडल, म्हणजे एवढं उजागरा करायचा, परत अजून दिवसभर जॉबवर जायचं, रात्री पण आता येतील जेवण करतील तर 11 तर वाजतीलच. अजून परत सकाळी 5-5:15 उठायचं, परत दिवसभर ड्युटीवर उभंच राहायचं. आणि असं एवढं म्हणजे जॉब आहे छान आहे, पण शटडाऊन असल्यामुळे खूपच आता प्रॉब्लेम आहे, उभंच राहावं लागतं. तर अशा रीतीने जे त्यांचं रुटीन आहे, माझंही रुटीन आहे. मलाही सकाळी जे पटकन उठावं लागतं, बाकीची शाळा असो नसो, पटकन उठून घराची सगळं झाडझूड पोछा वगैरे करून देवपूजा वगैरे, घरातला नाश्ता वगैरे, जेवण वगैरे, टिफिन, हे असं इतर किरकोळ दिवसभर काम, मग पार्लरची कामं, संध्याकाळी मग चहा पाणी, झाडझूड वगैरे, कपडे फोल्ड करणं, म्हणजे बाईच्या जागी सुद्धा फ्री टाईम नसतोच. काढला तर मिळेल, नाहीतर काही नाही. आणि मला ना आता उन्हाळ्याच्या काही टिप्स शेअर करायच्या आहेत स्किनसाठी, तर तेही मी प्रयत्न करेल की गावी जाण्याच्या अगोदरची आहे मी शेअर करेल तुमच्यासोबत की आता उन्हाळ्यामध्ये स्किनला फ्रेश ठेवायला, रिफ्रेशिंग ठेवण्यासाठी काय यूज करायचं, घरगुतीच उपाय. कारण की आहेत फेशियल वगैरे खूप छान येतात, पण माझ्यासारखी स्किन असली या ऑइली स्किन असली, ड्राय स्किन असली, नॉर्मल स्किन असली, तर अशा ऑल टाईप्स ऑफ स्किन असतात ते सगळ्यांनाहीच सूट होतं फेशियल असं नाहीये. तर त्याच्यासाठी खूप सेन्सिटिव्ह स्किनवाले आहेत, असे बहुतेक सगळ्यांची स्किन वेगळी असते. तर त्यांना कधी कधी असं होतं की जे नॅचरल घरगुती उपाय असतात ना तेही सूट नाही होत, या बाकीच्यांना असतं की फेशियलही सूट नाही होत, मेकअपही सूट नाही होत. तर अशामध्ये मग काय करायचं उन्हाळ्यामध्ये? आता लग्न सीझन असल्यामुळे खूप मोठा प्रश्न असतो आपल्या महिलांसाठी की स्त्रियांसाठी की आता स्किन जर असं प्रॉब्लेम असते, स्किनचे प्रॉब्लेम, त्यांनी काय करायचं. तर मलाही खूप प्रॉब्लेम होतात स्किनचे उन्हाळ्यामध्ये. जर मॅरेज वगैरे असलं तर मलाही पूर्ण चेहऱ्यावर पिंपल्स येऊन जातात, पूर्ण असा रेड जे आहे होऊन जातं. पण त्याच्यासाठी मग मी स्वतःच जे आहे रिसर्च करून सोल्युशन काढले की अशा रीतीने जे आहे काही प्रॉब्लेम नाही होणार, ऍटलिस्ट स्किन ग्लोईंग पण असेल आणि साईड इफेक्ट काही होणार नाहीत, असा जो काही आहे घरगुती उपाय तो मी खूप असं रिसर्च केलं. मी त्याच्यावरती खूप अलग अलग ट्राय केलं स्वतःच्या स्किनवर, तर ते मला वाटलं की खूप रिझल्ट चांगला भेटला मला. मग तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. तर तुम्ही कमेंट्स नक्की करा की मला आवडेल का माझा असे व्हिडिओ मी शेअर करेल. तर मागेही मी व्हिडिओ अपलोड केला होता, पण माझे सबस्क्रायबर जे आहेत कमी असल्यामुळे कमेंट्स नाही आहेत. तर जास्त सबस्क्रायबर असले, व्ह्यूज असले व्हिडिओमध्ये तर शेअर केला तर फायदा आहे. पण तरीही असो मी प्रयत्न करेल की मी लवकरात लवकर तसा व्हिडिओ मी शेअर करेल, टिप्स वगैरे शेअर करेल. आणि
उन्हाळ्यामध्ये डेली रुटीनला जर सांगितलं तर सकाळी सकाळी जे आहे ना, ज्यांची खूप असं हीट पिंपल जास्त होतात, उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात ऑइली स्किनवाल्यांना, तर मी आता एक करून सांगते तुम्हाला की चिया सीड तर खूप ऐकलंय तुम्ही की चिया सीड घेतात म्हणून रात्री पाण्यात भिजवून टाकायचं असं, तर ते तर आहेतच. त्याचबरोबर जे आहे ना, तकमरिया गुजरातीमध्ये म्हणतात, नॉर्मल शब्द आहे त्या बियांचा, सब्जा म्हणून, सब्जा सीड्स. तर ते जे आहे ना खूप खूप छान आहेत स्किनसाठी, आणि त्याच्याने स्किन मतलब बॉडीमध्ये थंडावा येतो, तर खूप म्हणजे पिंपल्स वगैरे नाही होत. दुसरं म्हणजे दही. तर दही जे आहे ना, त्याला जर आपण टमॅटो दहीच्या मतलब दही टमॅटोचा ज्यूस वगैरे, गव्हाचं पीठ मी म्हणजे हे मी डायरेक्टली प्रॅक्टिकली व्हिडिओ बनवणार आहे, पण तुम्हाला जस्ट ओरली सांगते की गव्हाचं पीठ, मध, दही ह्या ज्या 3-4 वस्तूंचं मिश्रण करून जर तुम्ही यूज केलं ना, तर 100% रिझल्ट आहे त्याचा. स्किन खूप छान होते, ग्लोईंग होते. आणि ज्यांना पिंपल्सचे प्रॉब्लेम आहेत ना, जर तुम्ही सब्जाचं सीड्स रात्री भिजवून सकाळी सकाळी जर पिलं, तर त्याच्याने जे आहेत बारीक बारीक उलघामोळ्या वगैरे जे नेहमी खूप होतात, जसं गरमी वाटतं तसं, तर त्याचं एक सोल्युशन बेस्ट आहे ते. आणि हे सब्जा सीड्स आणि चिया सीड्स जे आहे ना, फक्त पिंपल्ससाठी नाही, इतर खूप साऱ्या अशा रिझन म्हणजे खूप त्याचे उपयोगी फायदे आहेत. जसं काही काहींना PCODचा प्रॉब्लेम असतो, हॉर्मोन्स अनबॅलन्स होऊन गेलेले असतात, दुसरं सांगायला गेलं की प्रेग्नेन्सी कन्सीव्ह नाही होत, तर त्यांच्यासाठी ना एवढ्या हजारो महाग गोळ्या औषधी घेण्यापेक्षा मतलब त्याच्यासोबत जर हे सब्जा सीड्स आणि चिया सीड्स जे आहे रात्री भिजवून 1-1 चम्मच दुधात घ्या या पाण्यामध्ये, ते भिजून घ्यायचं आणि सकाळी घ्यायचं. 1 महिना तुम्ही ट्राय केला ना, 100% सांगते मी तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. खूपच 15 दिवस नका, तुमच्याने महिना नाही होणार, 15 दिवस घ्या, खूपच बेनिफिट मिळेल तुम्हाला. तर नक्की ट्राय करा. आणि प्रॅक्टिकली ही मी जे आहे ना छानपैकी असा व्हिडिओ अपलोड करेन, मी तुमच्यासाठी शेअर करेल. तर असा हा माझा इव्हनिंगचा ब्लॉग होता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट्स करा की तुम्हाला अजून काय टिप्स हव्यात माझ्याकडनं. आणि टिप्स वगैरे द्यायला म्हणजे सिंपलची गोष्ट मी माझं मत आहे की सर्व गुण कोणी संपन्न नाही राहत, तसंच सर्व गुण कोणी दिसायला सुंदर असेल या कोणी खूप जाड आहे कोणी खूप बारीक आहे, हे ना नॅचरली आहे, देवाने दिलेलं आहे. सुंदरता, गोरं काळं हे ना देवाने दिलेलं आहे. पण त्याच्यात शरीरची जी स्वास्थ्य आहे ना, तेही आपल्या हातात आहेत. 50-60% आपल्याच हातात आहे. बाकीचं तर नॅचरली काही होत असलं ना आपल्या शरीरामध्ये बदल, तर तेही आपल्याला फक्त आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो आणि आपलं करायचं काम आहे प्रयत्न, तर ते व्यवस्थित होतात. काही आपल्याला प्रॉब्लेम असले तर बहुतेक असं वाटतं मला की मी जेवढं ट्राय केलं ना, जेवढं मला अनुभव आहे मी तोच शेअर करणार आहे, काही एक्स्ट्राच काहीच नाहीये. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओम नमः शिवाय.